शॉपिंग करायचं म्हणूनच आलो होतो आणि पाठीमागे तुम्हाला आवाज येत असेल ते आरतीचा. आणि इकडे अजून पण बरंच काय काय घेतलंय बघा. क्वालिटी चांगली आहे, कडक आहे. जेवणाला वगैरे वापरत होतो ना लग्नात वगैरे, तशासाठी ड्रोन तुम्ही हे वापरू शकता. उसाच्या सालीपासून बनलेलं हे मटेरियल. पंखा वगैरे लावू नका ना तर कमी वेळ जळेल. लिटर नसेल हे त्याच्या नावावरनं ही गल्ली. कंपनीचं नाव पण भारी आहे बघा. पहिली कॉपी ओरिजिनल नाही. 250 ग्रॅम अगरबत्त्या आहेत. त्याला आपण या लोबान गल्लीमध्ये काय काय मिळतं ते बघूया. नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे गोलदेऊळच्या इथे, आपल्या मुंबईतला फुलेश्वर मार्केटच्या इकडचं पुढे आला तर गोलदेऊळ आहे. पाठीमागे आपण मला दिसणार नाही कारण संध्याकाळचे तर 7 वाजले. आणि आता आम्ही आलो आहोत काही आम्हाला खरेदी करायची आहे शॉपिंग गणपतीसाठी, जी चालूच आहे आपली. गेली 4-5 दिवस झाले. त्यातल्या काही थोड्या अजून वस्तू आपल्याला घ्यायच्यात, म्हणजे अगरबत्ती घ्यायची आहे, काही डिशेस घ्यायचे, पेपर डिश वगैरे, ग्लास वगैरे गणपतीसाठी. तर तेच घ्यायला आता आम्ही आलो आहोत ते नळ बाजारला, म्हणजे गोलदेऊळच्याकडे नळ बाजार आहे तिथे आलो. आणि नळ बाजारच्या आतमध्ये ही लोबान गल्ली आहे. ही बघा, ही लोबान गल्ली आहे. की ह्या लोबान गल्लीमध्येच आपल्याला अगरबत्ती वगैरे पण घ्यायचे, म्हणजे काय लागणारं सामान आहे ते गणपतीसाठी, धूप आरती वगैरे सर्व. आणि त्यासोबतच आपल्याला घ्यायच्यात पेपर डिश वगैरे, डिस्पोजल डिश वगैरे आहेत ना, त्या पण घ्यायच्यात. त्या अक्षता गेले आतमध्ये ऑलरेडी, बघते काय काय त्या आतमध्ये. त्याला आपण या लोबान गल्लीमध्ये काय काय मिळतं ते बघूया. आणि आता मी ह्या लोबान गल्लीमध्ये, पाठीमागे दिसतंय तुम्हाला. लोबान म्हणजे काय, सुगंध काय ते त्याचा वर्ड आहे ना. लोबान म्हणजे सुगंध ना, लोबान म्हणजे सुगंध, तशीच गल्ली आहे. आणि पाठीमागे तुम्हाला दिसतात अगरबत्त्या, फरसाण वगैरे दिसत आहेत, पण अगरबत्त्या वगैरे. आणि तेच घ्यायला आता आपण थांबलो आहे कारण गणपतीचे सीझन चालू आहे आणि आपल्याला लागणार आहेत. आणि हे बघा, हे सर्व अगरबत्त्या वगैरे आम्ही खरेदी करतोय. आणि ही फॉरेस्ट लेव्हंडर ना, कशी आहे पॅकेट? तुम्हाला 100 रुपयाला. हे 100 रुपयाला का? आणि किती 200 कांडे आहेत ना? यांच्या 200 कांडे आहेत, 100 रुपयाला. आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळं हे पण मिळेल, फ्रेग्रन्स पण मिळेल. हे बघा, सँडल, चंपा, मोगरा, रोज, केवडा, बघा हे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहे. आणि हे तुम्हाला ब्ल्यू डायमंड म्हणून पण आहे. हे 140 रुपयाचं ना, 140 रुपये. त्याच्यात पण 200 काडी, 200 कांडी. असं काय वजनावर आहे की काडीवर आहे? 250 ग्रॅम वजनावर आहे. 250 ग्रॅम वजनावर आहे बघा. 250 ग्रॅम आहे, म्हणजे हे पण 250 ग्रॅमच असतं. 250 ग्रॅम बघा. 250 ग्रॅम अगरबत्त्या आहेत. एक अंदाज आहे 200 काड्या असतात, कमी जास्त असू शकतं. आणि हे बघा, ही शालीमार म्हणून वैष्णवी अगरबत्ती आहे. आणि ही कशी आहे दादा? 50 रुपयाची. ही 50 रुपयाला. याला किती काड्या असतात त्याच्या? 10 स्टिक्स, पण मोठ्या साईजचे. एक उदबत्ती 7 तास चालते. 7 तास बघा, एक उदबत्ती 7 तास चालते. एक नंबर ब्रँडेड कंपनी. हे बघा, ब्रँडेड कंपनी शालीमार. 10 काड्याचं आहेत 50 रुपयाला. आणि यांच्याकडे बघा हे धूप पण आहेत, वेगवेगळ्या व्हरायटीचे. धूप कसे आहे ते? ही धूप आहे ना, हे तुम्हाला ओरिजिनल पाहिजे 60 रुपये 100 ग्राम आहे. 60 रुपये 100 ग्रॅम. आणि हा वाला 20 रुपये 100 ग्राम. आणि हा 20 रुपये 100 ग्रॅम. पहिली कॉपी, ओरिजिनल नाही, कॉपी. बघा इकडे म्हणजे असं धुपाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत बघा. हे काय, आणि हे जास्त वेळ होणार ना, हे जास्त वेळ, सुगंध पण राहणार. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आणि हे काय आहे? ऊद. बघा हे ऊद आहेत, वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत. हे बघा. आणि कसे आहे? 60 रुपये 100 ग्राम आहे. 60 रुपये 100 ग्रॅम, प्युअर एकदम ऊद. हे बघा ऊद आहेत. आणि हे काय आहे दादा? ही आपल्या धुपाचा पावडर आहे बघा, धुपाची पावडर आहे. हे पावडरमध्ये पण धूप मिळतं बघा, अखंड धूप पण आहे आणि पावडरमध्ये पण आहे. हा कसा आहे? 20 रुपये 100 ग्राम. 20 रुपये 100 ग्रॅम. हे बघा, धुपाची पावडर आहे, 20 रुपये 100 ग्रॅम. आणि वेगवेगळ्या प्रकारचे धूप आहेत. इकडे आले की तुम्हाला मिळेल. त्या तुमच्या दुकानाचं नाव काय दादा? आपल्या दुकानाचं नाव आहे आर.एच. कोतवाल अँड कंपनी. आर.एच. कोतवाल अँड कंपनी. आता किती नंबरचं दुकान आहे? किती नंबर नाही ना दुकानाला? स्टॉल नंबर 58. हे बघा, हे बघा, हे शॉप आहे त्यांचं, आर.एच. कोतवाल अँड कंपनी. असे बरेच आहेत इकडे, बरेच आहेत, म्हणजे तुम्हाला बरेच ऑप्शन मिळतील इकडे. हे बघा, आपण हे बघा, एक कापूर आहेत 333, कंपनीचं नाव आहे. आणि हा कसा आहे कापूर? 50 रुपयाला. याच्यात कितीमध्ये किती असतात? 40 ग्रॅम. बघा, 40 ग्रॅम कापूर येईल तुम्हाला 50 रुपयाला. हे पॅकिंगमध्ये आहे कापूर, शुद्ध कापूर आहे. आणि हे काय अक्षता? ओके. हे बघा, हे अशा वाट्या धुपाच्या ना. हे बघा, हे प्युअर नॅचरल. कसं आहे म्हणाले तुम्ही? 80 रुपयाचे. किती वाट्या असतात? 12 पीस. आहे बघा, असे 12 पीस येतील 80 रुपयाला. आणि इकडे बघा, त्याच्यात तिथून बाजूलाच आलो इकडे. इकडे आलो आपण भीमसेन कापूर गेला. हे पॅकेट आहे 333 नंबरचं, 250 रुपये पाव किलो. आणि हे 50 ग्रॅम कसं आहे?
हे 50 ग्राम कसं दादा? बघा 50 ग्राम 60 रुपयाला. आणि हे या कंपनीचंच आहे 333. कंपनीचं नाव पण भारी आहे बघा, सिन्स 1970. काय मिक्सिंग नाही ना, फक्त मालाचे माल, फक्त मालच ओरिजिनल माल भीमसेन कापूरचा. आणि हलका मिक्सिंग वाला पाहिजे तो असा आहे ना. हा कसा? 800 रुपये किलो. हा बघा, हे 800 रुपये किलो आहे. पण ह्यात थोडं मिक्सिंग आहे आणि हे ओरिजिनल आहे, फरक आहे. आणि याच्यामध्ये मिक्स नाही ना, मिक्स नाही ना. मालच माल. ओके. बघा हे 800 रुपये किलो. आणि हे बघा इकडे पैसा लिया. हे बघा हे गुलाब, केवडा असे वेगवेगळ्या फ्रेग्रन्सचे अगरबत्ती आहेत. आणि ह्या 100 रुपयाचं पॅकेट आहे बघा हे. आणि हे अर्धा किलोचं पॅकेट आहे, 100 रुपयाचं आहे बघा, दिसतंय तुम्हाला? 100 रुपयाला अर्धा किलो आहे हे. 50 रुपये कप. आणि हे बघा हे कप आहेत, जे आता आपण बघितले ना कप, तेच फॉरेस्ट तवा, काटवा, सामरानी कप्स. हे 50-50 रुपयाला आहेत. हे बघा लोबान. हा हे लोबान कसं? 50. हे बघा हे मगाशी मला नाव आठवत नव्हतं. हे लोबान 50 रुपयाला. इसमें कितना रहेगा? 12 पीस. आणि हे 50 रुपयाला आहे लोबानचं. बघा हे लोबान. हे बघा हे लोबान, 50 रुपये. हे 50 रुपयाला. हे इसमें 10 पीस आहे, 12 पीस आहे. हे 12 पीसचा लोबान. हे बघा हे पण आता हे 50 रुपयाला. आणि हीच आहे लोबान गल्ली, ह्याच्याच नावावरनं ही गल्ली. आणि तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळतील इकडे. कापूस के कापूस मोठा पाकिट लहान. आणि हे बॉटल कशी आहे 1 लिटरची? 90 रुपये. बघा हे देवाचं तेल 90 रुपये. 1 लिटर नसेल हे. किती आहे? 900 ml. हे बघा 900 ml. नवभक्ती पूजा तिळाचं तेल आहे. आणि हे 90 रुपये ना, 90 रुपयाची ही बॉटल आहे. बघा कांड्या मोठ्या मोठ्या कलरमध्ये. हे कसं आहे पॅकेट? 50 रुपये पॅकेट. आणि किती 5 काड्या किती आहेत? 7 अगरबत्ती. बघा 7 अगरबत्तीचं आहे. आणि हे 5 अगरबत्ती 5 अगरबत्ती 50 रुपये जोडी. 60. ही 60 रुपये, ही 50 रुपये. आणि किती वेळ राहणार ही दादा? ही 5 तास जाणार. ही 7 तास. ही 6 तास आणि ही 5 तास जळत राहणार ही बघा ही अगरबत्ती. हा पंखा वगैरे लावू नका ना, तर कमी वेळ जळेल. आणि आता म्हणतील 7 तास बोलल्याने कमी जळाली, पंखा लावला तर लवकर जळेल. आणि इथे लोबान गल्लीमध्ये आपल्याला असं पेपर डिशचा शॉप मिळालेला आहे. म्हणजे टिश्यू पेपर वगैरे आहे, डिश वगैरे. हे कसं डिश आहे दादा? 20 रुपये पॅकेट आहे. 20 रुपये का? इसे पीस कितना आहे? हे बघा 25 पीसचं पॅकेट आहे 20 रुपयाला. आणि क्वालिटी एकदम चांगली आहे. हे बघा म्हणजे आता तुम्ही गणपतीला काय तुमच्याकडे भजन वगैरे असेल किंवा पाहुणे वगैरे आले तर त्यांना द्यायला हे चांगलं आहे बघा. 20 रुपयाचे 25 पीस. इसमें और भी कोई क्वालिटी है? एक ही क्वालिटी सिल्वर मध्ये. इसमें छोटा नहीं है, बड़ा है ना ये? लेकिन ये 25 रुपीस का आहे. ओके म्हणजे 30 रुपीस. ओके बघा ह्या साईजमध्ये तुम्हाला मिळेल. ये 25 रुपये में आएगा ना ये साइज़ का? हाँ वो साइज का 25. बघा ह्या साईजचा जर तुम्हाला सिल्वरमध्ये पाहिजे तर 25 रुपयाला मिळेल. हे बघा 25 रुपयाला. वही कितना पीस? 25 पीस. 25 पीसचं पॅकेट आहे. आणि टिश्यू पेपर का पॅकेट कैसा आहे? ये 20 रुपये का एक है, 50 रुपये का 3. हे बघा 20 रुपयाचे एक आहे, 50 रुपयाचे 3 आहेत टिश्यू पेपर्स. हा किती स्वस्त आहे तिकडे. हे छोटे प्रसादाचे 2. हा हे कसे दादा प्रसादाला? ये 15 रुपये का पॅकेट आहे. 25 पीस आहे. हे बघा 15 रुपयाचं पॅकेट आहे. ह्याच्यात 25 पीस येणार ना. हे बघा हे तुम्ही प्रसादाला वगैरे ठेवू शकता प्रसाद द्यायला. आणि हे डिश कसं आहे दादा? 15. हे 15 रुपये. 25 पीस. हे बघा पॅकिंग सब 25 का आहे. पॅकिंग 25च येणार आहे. पण हे 15 रुपयाला आहे बघा. हे डिश छोट्या आकाराच्या डिश आहेत. तुम्ही छोट्या डिश पण घेऊ शकता. आणि हे सफिशियंट आहे. ते बघा 15 रुपयाला 25 पीस. आणि हे वाटे आहेत आणि केवढ्या मोठे आहेत बघा. ह्या ते स्पून आहेत. हे लाकडाचे स्पून आहेत. कसे आहे? 80 रुपीस 100 आहे. हे बघा 80 रुपयाला 100. आणि इसमें प्लास्टिक का रहेगा तो दादा? तो 50 रुपये का आहे. हे बघा 50 रुपयाचे 100 येतील प्लॅस्टिकचे. आणि दादाकडे ग्लास वगैरे पण आहे तिकडे बघा इकडे. आणि बघा ही एकदम हां शुगर केनवाला. हां शुगर केनवाला डिश म्हणतात त्याला. हे बघा हे जेवणाचं डिश. आणि हे कसं पॅकेट आहे? 410 रुपये का 100 पीस. हे बघा 410 रुपयाचे 100 पीस. आणि हे तुम्ही बघाल ना एवढं मजबूत आहे ना एकदम. म्हणजे आता तुम्ही ड्रोन उचलला बघा. हे वाटी उचलली होती ना बघा. ही वाटी पण आहे. आणि ही वाटी कशी आहे? 60 रुपये का 50 पीस. हे बघा 60 रुपयाला 50 पीस. आणि हे 410 रुपयाला 100 पीस. पण याचं मटेरियल वेगळं आहे. तर कोणता मटेरियल आहे इसका? शुगर केन काही आहे? शुगर केन का छिलके का बनेला. ओके म्हणजे ऊसाच्या सालीपासून बनलेलं हे मटेरियल आहे बघा. इको फ्रेंडली आहे. वेस्टेज जाते ना आपली ऊसाची साल त्याच्यापासून बनलेलं हे मटेरियल आहे. आणि त्याच्या ह्या डिशेस आहेत. आणि हे बघा इकडे आता आपल्याला डिश वगैरे कशा डिश दादा? 40 रुपये.
हे बघा हे 40 रुपये डिश. 25 पीस ना? 25 पीस नहीं आता, सिर्फ 22 पीस आता है. 22 ही आता है. 25 बोलते हैं पण आता 22 आहे. हे बघा 25 बोलतात पण 22 येतात. आणि ही 40 रुपयाची हे आहे पूर्ण पॅकेट, जे तुम्हाला 22च पीस येतील. 22-20 म्हणा, 20पेक्षा जास्त येतील, 25पेक्षा कमी येतील. हे बघा ही वाटी आहे छोटीशी. हे बघा तुम्हाला खिरीला वगैरे वापरू शकता जेवणाबरोबर. तरी वाटी, हे कसं आहे वाटी? 30 रुपये का 50 पीस आएगा. 30 रुपयाला 50. हाँ, ये देखो ये शुगर कैन की है, ये 40 रुपये की 25 पीस आएगी. हे बघा हे 40 रुपयाच्या 50 आहेत. ह्या तुम्हाला बोललो तसं उसाच्या सालीपासून बनलेल्या. और ये 60 रुपये की 25 ही जरा मोठी साईजची आहे ती 60 रुपयाला 50. 25 और 40 रुपये. आणि 40 रुपयाची 25. आणि ही जी आहे तुम्हाला ही 30 रुपयाची 50. आणि ही दुसरी क्वालिटी याच्यामध्ये 30 पीस. 20 पीस हा आएगा. बघा 20 पीस आहेत 60 रुपयाचे. हे बघा थोडे सुपिरियर क्वालिटी चांगली. 60 रुपयाचे 20 पीस. आणि याच्यात अजून एक हे बघा हे आहे. ये 80 रुपये की 25 पीस. हे बघा 80 रुपयाच्या 25. आणि याच्यात एक आहे तुमचं काही झालं तरी खाली लिकेज वगैरे होणार नाही. 80 रुपयाचे 25 पीस. बघा हे डिश आहेत. आणि इथं बघा प्लास्टिकचे स्पून मी जर तुम्हाला बोललो, बघा हे 50 रुपयाचे. हे कितने काय? ये देखो ये आएगा आपको 40 रुपये का 100 पीस. हे बघा हे 40 रुपयाचे 100 पीस आहेत. तो भारी चाहिए तो ये आएगा आपको 90 रुपये का 100. आणि त्याच्यापेक्षा भारी 90 रुपयाचे 100 आणि 40 रुपयाचे 100. ग्लास पण आहे तिकडे. हे ग्लास कसे दादा पाण्याचे? ये आपको आएगा 40 रुपये का 50 पीस. हे बघा हे 40 रुपयाचे 50 पीस मिळतील तुम्हाला. येलो कलरवाले 200 ml म्हणतात. 40 रुपयाचे 50 पीस. आणि बडावाला रहेगा तो? बड़ा वाला लेंगे आपको 50 रुपये का 50 पीस आएगा. आणि 50 रुपयाचे 50 पीस येतील. हे बघा मोठेवाले हे ग्लास आहेत. आणि हे बघा हे प्रसादासाठी द्रोण. हे पॅकेट कसं आहे दादा? ये 100 रुपये का 500 पीस आएगा. हे बघा 100 रुपयाचे 500 पीस. प्रसादासाठी द्रोण तुम्ही हे वापरू शकता. 100 रुपयाचे 500 पीस. ही पत्रावळी बघितलं का तुम्ही? आपल्या गावी जे आपण म्हणजे जेवणाला वगैरे वापरत होतो ना लग्नात वगैरे, प्लेन एकदम जुन्या स्टाईलची. हे बघा ही पत्रावळी 90 रुपयाची 40 पीस आहे. ते हे बघा ही जुन्या स्टाईलची प्लेन एकदम जेवणाला आपण वापरू शकतो. बऱ्याच व्हरायटी आहेत. यांचं दुकानाचं नाव काय? 12 नंबर KGN स्टोर. KGN स्टोर. बघा KGN स्टोर लोबान गल्लीमध्ये नळ बाजारमध्ये 12 नंबर शॉप आहे KGN स्टोर. इकडे सर्व तुम्हाला अशा वस्तू मिळतील. बघा ते बाजूचं पण आहे आपण बघितलं तर. आणि हे पण आहे डिश वगैरे मिळतील. फॉईल पेपरपासून सगळं आहे. आणि हे बघा इकडे तुम्हाला टिश्यूचा बॉक्स दिसतोय. हे पूर्ण हे दिसत आहे म्हणजे 1 2 3 आणि 4. हे 4 आहेत. 1 2 3 4. हे 100 रुपयाला आहे 4 टिश्यू पेपरचे. हे बघा ह्या 100 स्ट्रॉ येतील 40 रुपयाला स्ट्रॉ. बघा ह्या वाट्या आहेत. हे बघा ह्या पानवाल्या. आणि ह्या आहेत 60 रुपयाचे 50 पीस येतात तुम्हाला ह्या वाट्या. हे बघा ह्या पानांच्या पूर्ण प्युअर वाट्या. हे बघा ह्या वाट्या आहेत. बघा हे कडक मटेरियल आहे. ह्या पण आहेत तुम्हाला 60 रुपयाच्या 50. बघा ह्या. आणि ह्या पण तुमच्या पत्रावळीच्या पानांच्या म्हणजे आपण जी बघितली ना पत्रावळी तशा या कलरमध्ये जी पानं आपण जुने वापरतो ना त्याच्या पण 60 रुपयाच्या 50च आहेत. आता आपण एका दुसऱ्या शॉपमध्ये लोबान गल्लीमध्येच. आणि इकडे पण डिश दाखव. हे बघा हे ते डिश आहेत. आणि या 35 रुपयाची. इसमें कितना पीस आहे? हे बघा 20 पीस आहेत 35 रुपयाचे. क्वालिटी चांगली आहे कडक आहे. हे बघा हे पाण्याचे ग्लास आहेत 45 रुपयाला 50 आहेत. आणि साईज बघा एवढी मोठी साईज आहे 45 रुपयाला 50. आणि ते प्लास्टिकवाले कसे आहेत दादा? प्लास्टिक वाले ये हार्ड क्वालिटी है 70 रुपये का 50 पीस आएगा. 70 रुपयाला 50 पीस हार्ड क्वालिटी. चौरस वाला ये 50 रुपये का 50 पीस आएगा. ये भी हार्ड क्वालिटी है. ओके हार्ड क्वालिटी है. और आपका ये जो पिचिक है ना ये 25 रुपये का 50 आएगा. ये 25 रुपये का 50 आएगा. इसी में बड़ा साइज भी आता है ना? जी आता है सर. नेशनल दिखा बेटा. हे बघा इकडे हे नॅशनल. ये कैसा है? नेशनल वाला आएगा ये आपको 45 रुपये का 50. हे बघा 45 रुपयाचे 50 एक ग्लास. और ये कॉफ़ी वाला भी है जो रहता है ना. हाँ ये 70 रुपये का 25. ये 70 रुपये का 25. हाँ. और ये 55 रुपये का 25. ओके. और ये चाय वाला 40 का 25. 40 रुपयाचे 25. जी. बघा हे सर्व मटेरियल आहे इकडे वस्तू आहेत. आणि टिश्यू पेपर कसा आहे दादा? टिश्यू पेपर ये सर 30 रुपये का पैकेट आएगा. कितना? 30 रुपये का पैकेट. 30 रुपये का. ओके. और ये आएगा 20 रुपये का. आणि हे 20 रुपयाचे हे 50 रुपयाचे 3. ये 100 के 4 आएंगे. आणि हे 100 रुपयाचे 4 30 रुपये एक. जी. आणि हे डिश कसे आहे?
कौन सा है? ये आपको 15 रुपये का आएगा, ये 10 रुपये का आएगा। बघा 10 रुपये आणि हे 15 रुपये जी। आणि इससे बड़ा आता है ना, ये कैसा है? ये 25 रुपये आएगा सर। इसमें हर एक में 20 पीस है 25 पीस है? 25 पीस आएगा। 25 पीस, 20 पीस इसमें ओके। आएगा सर। ये 20 पीस वाला है? हाँ, ये 20 पीस पूरा आएगा ओके और ये 25 पीस पूरा आएगा। ये 25 अपने यहाँ पीस पे पूरा ऐसा आएगा। काम नहीं, जो बोले उतना ही निकलता है। ओके। आणि शॉप का नाम क्या है आपका? शॉप का नाम पहलवानी शॉप। पहलवान स्टोर, ओके। हे बघा लोबान गल्लीमध्ये, हे बघा इथे बघा पहलवान स्टोर। व्हिडिओ स्टॉप करा, ॲड्रेस बघा। आता हे आम्ही बरी शॉपिंग केली आहे, ही गोणी पूर्ण भरली आहे आमची या डिशने आणि ग्लासने पॅक केलं आहे पूर्ण, सोबत टिश्यू पेपर पण घेतलेत आपल्या घरासाठी। आणि इकडे अजून पण बरंच काय काय घेतलं आहे बघा, टिश्यू पेपर आहेत आणि स्पून वगैरे कुठे आहेत बघा, पूर्ण पिशवी भरली आहे, स्पून आहे, वाटी आहे, बरंच काय काय घेतलं आहे आम्ही। तर ठीक आहे मित्रांनो, आता सगळी शॉपिंग वगैरे झाली आहे, घामाघूम झालो होतो पहिले, आता जरा फ्रेश झालो, मस्त जरा फ्रेश वाटत आहे। आणि संध्याकाळचे 8 वाजलेत शॉपिंग करता करता। आणि आता गोल देऊळ आहे ना, त्या बाजूला शांती भुवन म्हणून हॉटेल आहे आणि 1944 पासूनचं हॉटेल आहे, म्हणजे जुनं हॉटेल आहे खूप, म्हणजे आपल्या स्वातंत्र्यापूर्वीचं हॉटेल आहे। तर तिथेच आम्ही आता नाश्ता करायला बसलो आहे। नाश्ता काय आणि काय इकडे बघा, इथे मेंदूवडा मेंदू नाही मेंदूवडा, आणि पाठीमागे तुम्हाला आवाज येत असेल ते आरती सुरू झाली गोल देऊळची। आणि अक्षदा सकाळपासून मला मेंदूवडा खायचा आहे, घरातून निघाल्यापासून म्हणजे दुपारपासून मी बाहेर गेली, मला मेंदूवडाच खायचा आहे। असं नाही म्हणायचं, आपला श्रावण चालू आहे, गणपतीपर्यंत आपला श्रावण आहे, आपण नॉनव्हेजचा विचार पण नाही करायचा। तिला किती कंटाळे होते, आपण विचार नाही केलेला नॉनव्हेजचा। आता आपलं जे पण आहे ते तुम्हाला कळेलच, जेव्हा आपला श्रावण सुटणार आहे तेव्हा तुम्हाला कळणारच आहे, आपले व्हिडिओ बनणारच आहे। तर आता तिचा तर मेदूवडा आला आहे, माझा एक डोसा सांगितला तो येईल, आणि बघा तुमचा म्हैसूर मसाला डोसा आला आहे, आणि तुम्ही माझ्यासाठी मागवला होता, पण इकडे बघा आता मेदूवडा खाऊन झाला आहे पूर्ण, त्यानंतर हा म्हैसूर मसाला डोसा पण एवढा काय, म्हणजे मी व्हिडिओ बनवत बसतो आणि आमच्या सगळं खाण्यावरती हे ताव मारत बसतात। हां, काय चुकीचं नाही, सगळं बरोबर आहे। आणि चव अप्रतिम, मेदूवडा पण भारी होता, मला एकदम जरा हटके टेस्ट आहे या म्हैसूर मसाला डोस्याची, भारी लागली बघ, रेग्युलरपेक्षा जरा वेगळा लागला ना। बघा हिनेच ट्राय केलं, ही सांगू शकते, माझ्याकडे तर बघायला पण नाही भेटला अजून। असू दे, चालतं। तर ठीक आहे मित्रांनो, आता ह्या लोबान गल्ली जिथे आपण आता अगरबत्त्या वगैरे घेतल्या, तिथं तुम्हाला सर्व दाखवलं अगरबत्तीचं मार्केट, त्यासोबतच ते पूर्ण अगरबत्तीचंच मार्केट आहे, त्यासोबत आपण पेपर डिश वगैरे पण घेतल्या आणि ते सर्व तुम्हाला दाखवलं काय रेट वगैरे आहे ते, आम्ही पण घेतलं तिथून, म्हणजे आम्ही शॉपिंग करायचं म्हणूनच आलो होतो, पण त्यासोबत व्हिडिओ पण बनवला, एक्सप्लोर पण केली ती गल्ली, नळ बाजार लोबान गल्ली। तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा आपला शॉपिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय। हातकात करते पण बाय केलं आहे तिने।